रामकृष्ण रे सर्वांना. आज दिनांक 15 जुलै 2026 वार आहे बुधवार. थोडा वेळ आहे माझ्याकडे, तर आपण माऊलीची ज्ञानेश्वरी पुढं वाचूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. हा पप्पा लावतात ते. पैसाध्य साधन प्रकारे फळ भोगतो गा पसरे. एवं गोविले संसारे अतया घेते. एरवी गायीची आकुला पाकणे त्याचे नाम तैसे सुखणे. तैसे कर्म मिशे न करणे केले जिने. बीजची वरोसी वेचे ते वाढती गुळवाडी खाचे. ते विफळ त्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपामृत तुषारे. सासिन्न लेणी बोधे उसरे द्वैत दैन्य. तेव्हा जगदभासा समीशे पुरे ते त्रिविध फळनाशे. एत भोक्ता भोग्या पैसे निमाले हे. घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा संन्यासु जाय जया विरेशा. फळ भोगे सोसा मुकले गा. आणि येन खीर संन्यासे जे आत्मरूपी देखील पैसे. ते कर्म एक ऐसे देखणे आहे. पडून या गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती. की पाहले या राती अंधारे उरे. जे रूपचे नाही उभे ते सावली कायाची शोभे. आरसे नवीन बिंबे वदन केव्हा. पिटलिया निद्रेचा ठाव कैचा स्वप्नाचे प्रस्ताव. मग ते सासका व्हावं कोण म्हणे. ते सागा संन्यासे येणे विद्येचे जाणीने. मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. म्हणून संन्यासी ये पाही कर्माची गोठी की जेल हो काही. परी अविद्या आपल्या देई आहे जैता. जय करतेपणाचे निथांबे आत्मशुभाशुभी धावे. दृष्टीभेदाची आराणी वेरसले सिद्धे. ते तरी गासू वर्मा बीजावळी आत्मया कर्मा. अपाडे जैसे पश्चिमा पूर्वेसे का. नातरी आकाशाका आवळा सूर्य आणि मृगजा. विजावळी पुतळा वायुसे देसे. पांघरुणी नैसे उदक असे नैचे माझी खडक. परी जाणे सका वेगळी कोडीचे ते. हो का उदका जवळी परी सिनानाची ते बाबू. काळी संगास्तव काळजी दीपू म्हणूया. जरी चंद्री आला कलंगू तरी चंद्रेसी नवे ऐकू. आहे दिठी डोळा विवेकू अपाडू जैसा. नाना वाटा जाते ओधी वाहतया. आरसिया आरिसा पाहतया अपाडू घेतला. पार्था गाथे तुली नेमाने आत्मेनिसी कर्मसनी. परी घेव विजयाद्याने एकी रयसे. विकासे रविती उपजवी धृती अलिकरवी भोगी. ते सरोवरी भर कावरवी अबचिनी जैसी. पुढती आत्मक्रिया अन्य कारण काची देशा. रूपांचाही तया कारण रूपा. पंचोताने महाभाव कारणाने निबोधमे. सांख्यम कृतांते प्रोक्ताने सिद्धये सर्व कर्माणाम. आणि पासही कारणे ती तूही जाणसिले विपाये. जे शास्त्र भवनी वाहे बोलती त्यागे. वेदरायाची राजधानी सांख्य वेदांताचा भुवनी. निरूपणाच्या निर्शान ध्वनी गर्जते तिये. ते जे सर्व कर्मसिद्धी लागी येची मुदले हो जगी. येत नसवावा अभंगी आत्मराजू. या बोलाची डांगुरटी तिये प्रसिद्धी आले किरटी. म्हणून तुझ्या हन कर्णपोटी वसो काजे. आणि मुखांतरी ऐके जे तेसे कायसे हे ओझे. मी चित्ररत्न तुझे असता हाती. आरिसा पुढा मांडले या का लोक्यांची या डोळ्या. मानू द्यावा पाहावया आपले निके. फक्त जैसे निजेत पाहे तेथ तेथेची होत जाय. तो मी तुझे झालो आहे खेळणे आजे. ऐसे प्रीतीचे वेगे देव बोलतो सैने घे.
तेव्हा आनंदा माझी अंगे विरुद्ध सेरू चांदनियांची आकडी भरू झालया सोमकांताचा डोगर विगुरुणी सरोवरू हो पाहिजेचा तेसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती आतले अर्जुनाकृती सुखची जेत तेथ समर्थ म्हणून देवा अवकाश झाला आठवा मग बुडतयाचा धावा जिबे केला अर्जुना येसने धेंडे प्रज्ञा पसरीचे बुडे आले भरते एवढे ते काढून पुढते देव म्हणे हा गाभारता तू आपण पे देख सर्वता तव श्वासून येरी माता तुकी येला म्हणे जाणसी दातारा मी तुझसी व्यक्ती शेरा बगला आधी एकाहारा एव पाहे त्याही हा ऐसा लोभे देतसा जरी लागसा तरी काळजी घाली तसा आड जीवा तेथ कृष्ण म्हणते निके अद्यापि नाही माठावगे वेड्या चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे आणि आई बोलून भाऊ तुझ धावू आम्ही भिवू जे रुसता बांधे थाव ते प्रेम गा आहे येथे एकमेकांची आपुणे विसंवाद तवचिने म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे मग कैसी ते आता बोलतो होतो पंडू सुद्धा सर्व कर्मा भिन्नता आत्मनेसी तव अर्जुन म्हणे देवा माझे हे मनेचे स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमय तेजी जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन ऐसे पैज घेतली का आणि आत्मया इथं काही सर्वथा लागू नाही हे पुढरालासी ते दे लहाने माझे अया बोल विश्वेशे म्हणतिले तोषे भवसे इये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे तरी अर्जुना निरुपजेल ते कीर भाषयांतुल परिमेचू होई जेला ऋणिया तुझ तव अर्जुना म्हणे देव काय विसरले मागील भाव ये गोठी का राखत आहो मी तुपनंची येत श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरू का करून या आहे का पुढार लोते तरी साचचे गा धनुधरा सर्व कर्माचा उभारा होय बहिरा करेनी पासे आणि पंचकारण दळवाडे जी कर्मकारू मांडे ते हेतू उघडे पाच आधी ये आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान अंगीकरी संवाहन कार्यसिद्धीचे ते तर शुभाशुभी अंशी निपजती कर्मी ऐसी राती दिवी आकाशी जिया परी तोय ते जधमु नया वायसु संगमु झालिया होय अभ्रागमु व्योमतनेने नाना कशी नाव मिळे ते नावडून निसळे चाल विजे अनळे उदकते साक्षी का कवणे एक पिंड वेचिता अवतरे भांडे मग भवंडी जे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे ते तर काय ते पृथ्वीचे आधारा वाचून वेचे विचारिका हे असो लोकांची या राठी होती आगव्या कोण काम सवती या अंगी आले तैसे पाच हे तुमळणी पाचच ही कारणी तिचे कर्मलतांची लावणी आत्मसीना आता त्याची वेगळाली पाचही येऊन सुखाभली तू कोणी घेतली मोती जैसी अधिष्ठानां तथा कर्ता कर्णचं पृथ्वीगधाम विविधाच्च पृथक् चेष्टा दैवं चैवत्र पंचमम् तैसा यथा लक्षणे आयिक पाकरणे तरी देह हे मी म्हणे पहिले येत यादे अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याचे उद्देशे जे स्वभोगेसी वसे भोगता येत इंद्रियांची राही हाती जाचून यादे ओराती सुख दुःखे प्रकृती जोडी जती जे ती भोगवया पुरुखा आन ठावोची नाही देखा म्हणून या अधिष्ठान भाका बोली जे देह हे 24 सत्वाचे कुटुंब गर्वसेचे तुटे बंद मोक्षाचे गुंदले येथ किंबहुना अवस्था त्रया अधिष्ठान धनंजया म्हणून देह ह्या हेच नाम आणि करता ते तुझे कर्माचे कारण जाण्याचे प्रतिबंध म्हणजे चैतन्याचे जे आकाशाची वर्ष नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जीवी का निद्रा बरे बघवे राया आपण पेठावे नव्हे मग स्वप्नईची सामावे रंगपणे तैसे आपुलुनी विसरे चैतन्याची देहकारे आबा सोनी अविष्करे देहपणजे ज्या विचाराच्या देशी प्रसिद्ध गाजी वैसे जेणे भाषिके देहेचे आगवा विषमे प्रकृती करे कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोली जे जीव मग पाते यांच्या केशी एकची उठी तिठे जैसी मोकळी सवरी ऐसी चिरवी गमे का घरा तुला एकू दीपाचा तो अवलोको गवाक्ष भेदे अनोको आवडे जेवे देवी बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदेने बाहेर इंद्रियपणे पाके जे का ते
पृथ्वी गध कारण कर्माचे या कारण तिसरे गाजान नृपनंदना आणि पूर्व पश्चिमी वाहनी निघाली या ओघाची या मिळणी होय नदी नाद पाणी एकच जेवी हा एकोची पुरुष जैसा अनुसरत नव रसा नवयुध वैसा आवडू लागे तैसा क्रिया शक्ती भवनी असे जे अनापायानी ते पाळिले नानास्थानी नाना होय जे वासू करी येणे ते तेसी होय बोलणे आता हाली तरी घेणे देणे होय आगाचरणाच्या ठाई तरी गती देसी पाही अधोद्वारी दोही शरणे देसी कंदवनी हृदयवरी रणवाशी उजरी करिता त्याची शरीरी प्राण म्हणेपे मग उद्वीची आरिगा निगा पुढती त्याची शक्ती पैगा उदानु ऐसा लिंगा पात्र झाला अंधारो अंधो अधोरंध्राचे निवाहे अपानो हे नाम आहे लाहे व्यापकपणे होय व्यानुदेची आरोगिले निरसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी ऐसे आई रहाटे मग ते चित्री क्रिया पाठी समान ऐसे किरटे बोडी जेगा आणि जांभई शिंखेडे कर ऐसे से होतसे व्यापार नागकुर्म कृपर इत्यादी होय एवं वायूची हे चेष्टा एकची परिसुबटा वर्तनास्तव पालटा येतसे जे ते भेदली वृत्ती पंथे वायुशक्ती गायते कर्मकारण सोते ऐसे जाण आणि ऋतुवरवा शारदी पडती चांदो चंद्री संबंधो पौर्णिमेचा का वसंती वरवा आरामही प्रिय संगमी आगम उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासू झाला बरवा जैसा बरवा विकासही यावा परागासा वासे बरवे कवित्वी बरवे रसिकत्वी परत्व स्पर्शू जैसा तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धवी बरवनवी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारो एकची निर्मळा जे अधिष्ठा क्रिया कामेळा देवतांचा जो म्हणून चक्षुरादिके दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका आहे सुरांचे वृंद ते देववृंद बरवे कर्मकारण पासवे अर्जुना इथ जाणावे देव म्हणे एवं माने तुझे आईनी ऐसी क्रमजातांची हे गाणी पंचविध अकरणी निरूपणी आता हेची खाणी वाळे मग कर्माचे सृष्टीकडे जी तेही हेतू ही उघडे दावून पाचे. इथे आपल्या 353 ओव्यांचं वाचन झाले. मग अर्जुना आता त्यांचा आपण मराठीत अर्थ वाचायला सुरुवात करत आहोत. मग अर्जुना कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढत होत राहते. याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाची वाढत होत राहते. याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्यांना जन्म मरणाचे चक्र आपल्या फेऱ्यात गुरफटून येते. एरवी जाईच्या फुलाचे उमलणे म्हणजे जसे त्या फुलाचे सुकणे होय त्याप्रमाणे ज्यांनी फलाशय टाकून कर्म करून फलभोगाच्या दृष्टीने कर्म केले नाहीत असे केले. बियाचे धान्य जेव्हा पोटगीस खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो. त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग फलाशा टाकून कर्मे करून फलभोगाच्या दृष्टीने कर्मे केली नाहीत असे. बियाचे धान्य जेव्हा पोटगीस खर्च होतो तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो. त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम फलाची वाढ संपवून टाकले आहे तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्रीगुरूंच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते. जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते ज्या वेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार पार तेथे मावळलेले असतात. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रदान संन्यास कर्मत्याग साधला ते कर्मफलभोगाच्या जन्ममरणाच्या त्रासापासून मुक्त झाले आणि त्या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोहोचते तेव्हा कर्म हे निराळे असे कोठे दिसते. भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची माती होते अथवा उजाडल्यावर काळोख राहतो काय. जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल. आरशापासून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे. झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग पुढचा. मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल.
त्याप्रमाणे या ज्ञानप्रधान संन्यासाने जर अज्ञानाला जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा टाकावे. म्हणून असे पहा की या ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल काय. परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असेल ते जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थिर झालेली असते मर्मज्ञ अर्जुनाचे, तेव्हा पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो. अथवा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे. नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो, परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे. पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असे नका, परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच दिसते. दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल काय. चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही. दृष्टी आणि डोळा, चर्म, गोलक यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे. अथवा वाट आणि वाटेने जाणारा, नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा आणि आरशात पाहणारा यांच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे अर्जुना, तितक्या मानाने आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते ते खरे असे आहे. कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते आणि परागातील सुगंधभोग याकडून भोगविते. कमलिनीकडून त्या क्रिया झालेल्या असतात, परंतु तरी ती आपल्याकडून काही न करता सरोवरात स्तब्धच असते. ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते. पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या त्या क्रिया वस्तुतः दुसऱ्या कारणाकडूनच घडून येतात. ती कारणे 5 आहेत. त्यांचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो. हे महाभाव, सर्व कर्माच्या सिद्धीला आवश्यक अशी 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. ती तू माझ्यापासून समजून घे. आणि कर्माची ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण की शास्त्रे हात वर करून ती कारणे सांगत असतात. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूपी नौपदीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. ते असे की जगामध्ये सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरिता हीच 5 कारणे कारण आहेत असे. या कारणांच्या ठिकाणी आत्मराजाने अयोग्य रीतीने घालू नये. अर्जुना, अशा वर्णनाच्या दवडीने ती कारणे प्रसिद्धीला आली, म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. आणि मी ज्ञानरत्न तुझ्या अधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी आले. आरसा पुढे मांडला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरिता लोकांच्या डोळ्यात कशाकरिता महत्त्व द्यावे. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिजे त्या भावनेप्रमाणे मी तेथे जसा होत जातो असा जो आज तुझ्या पूर्ण अधीन झालो आहे. प्रेमाच्या भराने असे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. चंद्रकांत मानेच्या डोंगरावर चालण्याचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावयास लागते त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैतभावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळच सुखच झाले तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले आणि मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाच्या त्यांनी मनापासून त्यास देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालवली. अर्जुना, एवढे मोठे प्रस्थ, पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते. त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणतात, अरे अर्जुना, तू चांगला देह भानावर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलवले. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो. त्या माझ्याही लोभाने जरी तुम्ही उत्कट इच्छा पुरवीत आहात तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच जीवदशाही अडकाठी का घालीत आहात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, वा वा, तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहीत नाही काय. वेड्या, चंद्राचा आणि चांदण्याचा कधी वियोग आहे काय. आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भीती वाटते, कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते हे आमच्यामधील प्रेम आहे. अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांच्या आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंत आपले हे जगणे शक्य आहे. म्हणून मी देव तुला उपदेश करणारा व तू फक्त उपदेश ऐकणारा अशा द्वैत भावाने असणे शक्य आहे. म्हणून या विषयीचे परमार्थ ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे. अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे बोलत होतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवांनी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तो सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे. सर्व कर्मांचे बीज, जी 5 कारणे ती मी तुला सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली आणि कर्माच्या कारणाशी आत्म्याचाही काही एक संबंध नाही. हे जे तू बोलास तो माझा आवडीचा विषय मला सांग. या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वासे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या संतोषाने म्हणाले,
या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा मनुष्य कुठे मिळणार आहे? तर अर्जुना, तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल, परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण मागे 293 ओवीत मला बोलला होता की ते सर्व विसरलाच वाटते. अहो अर्जुना, या गोष्टीत अजून मी तूपणा हा ठेवलातच का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे आहे काय? तर जे मी सांगेन म्हणून म्हणालो ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका. तर अर्जुना, खरोखरच सर्व कर्मांची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होते आणि त्या 5 कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरुवात होते. तीच कारणे हेतू असल्यामुळे ते हेतूही उघड उघड 5 आहेत. या कारणावरून वेगळा जो आत्मा आहे तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपदान करणारा तो होत नाही, अथवा तो स्वतः कर्म पाळण्याच्या कामी सहाय्य करीत नाही. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ती आकाशात उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्माच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होतात. पाणी, उष्णता, वाफ यांचा वायूंशी संबंध झाला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते, पण आकाशाला तर त्या ढगांच्या उत्पत्तीची खबरही नसते. अनेक लाकडांची नावे तयार होते व ती नावे नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि ती नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालवली जाते. हा सर्व व्यवहार पाण्यात होतो, पण पाणी त्या सर्व व्यवहाराला केवळ हाराला आधारभूत असते. अथवा माती एखाद्या चिखलाच्या गोळ्याला रूपाने खर्चे करून ज्या चक्रावर तो गोळा टाकला जातो त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरते व त्यातून मडके तयार होते आणि त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्याचे काम कुंभार करतो. आता या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्यात एका आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होतो? विचार कर बरे. हेही राहू दे. सूर्याच्या उदयाने लोकांचे सर्व व्यवहार होत असताना सूर्याकडे कोणत्या कर्माचे प्रत्यक्ष कर्तृत्व आहे? त्याचप्रमाणे हे 5 हेतू एकत्र झाल्यावर या 5च कारणाकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणावरून व क्रियेहून निराळा आहे. आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावी, त्याप्रमाणे ही 5 कारणे आता तुला निरनिराळी खुलासेवर बारकाईने सांगतो. ती कारणे म्हणजे शरीर, त्याचप्रमाणे जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार आणि 5वे कारण म्हणजे इंद्रियांची अधिष्ठात्री देवता. त्या कर्मांची कारणे ज्याच्या त्याच्या लक्षणास धरून सांगतो ती ऐक. आता या 5 कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगांसह येथे देहात राहतो. इंद्रियरूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात, ती सुखदुःखे भोगण्याकरिता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. 24ही तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे अर्जुना. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्था हा देह आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशात पाण्याची वृष्टी करते व त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते. मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याचा आकार होते, अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्य देहाच्या आकाराचा पासून मी देह आहे असे मानावेच लागते. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टी संबंधी शपथपूर्वक करारमदार केला आहे. प्रकृती जी कर्म करते ती कर्म मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणूनच जीवाला कर्ता असे म्हणतात. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते परंतु चवरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश अनिर्निराळ्या झरोख्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान ह्या वेगवेगळ्या स्त्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारे वेगवेगळ्या होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते. हे राजपुत्र अर्जुना, ती निर्णय ज्ञानेंद्रिय या कर्माचे 3रे कारण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या उगात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते, अथवा शृंगार आदी 9 रसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचे आहे असे वाटावेच लागते, त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी पडली म्हणजे निरनिराळ्या नावांची होते.
ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तिचे बोलणे होते व हातांच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते. अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तर तीच समज आणि दोन्ही अधोद्वारांच्या ठिकाणी गळणी तीच गती होय. नाभिका कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिला शरीरात प्राण असे म्हणतात. मग पुढे त्या शक्तीच्या हृदयावरच्या येण्याच्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान असे नाव आले आहे. खालच्या द्वाराच्या गतीमुळे आपण हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आणि व्यापकपणाने ती शक्ती व्यान झालेली आहे. सेवन केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणे ती भरते व कोणत्याही संधीचा त्याग न करता सर्व संधीमध्ये ती भरलेली असते. अर्जुना, अशा या व्यापारामुळे त्याच क्रियेला समान असे नाव आहे म्हणतात आणि जांभई शिंकडेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग, कुरुम, कृकर वगैरे नावांनी निरनिळ्या रूपात बनते. याप्रमाणे अर्जुना, वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिळ्या व्यापारामुळे जी निरनिळ्या बदललेल्या रूपाची होते. निरनिळ्या कार्यामुळे निरनिळी झालेली वायुशक्ती हेच येत्या कर्माचे कारण आहे असे समज. आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला, त्यातही चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग असा उत्तमच होय. अथवा वसंत ऋतूत बाग जशी आल्हादकारक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल आहे तर अधिक चांगले व त्या योगात जशी उपचारांची प्राप्ती व्हावी. अथवा अर्जुना, कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभदायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला, जसे वाचेला शोभदायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुररसतेची बहार असावी आणि ह्या सुररसतेत ज्याप्रमाणे परमात्मा वर्णाचा संबंध आहे त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धी चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता ही एकच सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवांचा समुदाय आहे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 5वे चांगले कारण आहे असे समज. असे देव म्हणाले. याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 कारणांची खाण तुला सांगितलेली आहे. आता ज्या हेतूंच्या योगाने ही 5 कारणरूपी खाण वाढते व मग सर्व कर्मांची रचना होते ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. तर इथं आपल्या 353 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे. झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.